नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. चला म्हणलं, संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली होती, नंतर लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. मग तुमच्यासोबत एक मी गोष्ट शेअर करते बरं का. मी कारण की 2-4 म्हणजे आता आठवडाभर मी ना ब्लॉग शेअर केले नव्हते, तर मला सगळ्यांचे माझ्या फ्रेंडमध्ये वगैरे सगळ्यांचे मेसेज येले होते बरं का, की तू का गं ब्लॉग करत नाहीस, तू कर ना, मला आवडतात. मग जे काय ना, मला तसं सगळ्यांचे मेसेज बघून ना मला खूप भारी वाटलं बरं का. चला म्हणलं मग चालू करावे ते म्हणतात, तर आपण पण थोडं. आणि माझी तब्येत पण बरोबर नव्हती ना, त्यामुळं पण मी बंद केले होते. पण तसं कोणतं आपल्याला बोललं ना, आपल्याला पण भारी वाटतं बरं का. मग त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की तू कर, तू खूप भारी करतेस, आणि कारण की नवीनच आहेस तर हळूहळू होऊन जाईल तुझं पण. हा ठीक आहे म्हणलं, तुम्ही पण सपोर्ट करा असं बरं का. असं राहतं. मग चला, नंतर झालं होतं संध्याकाळची स्वयंपाकाची तयारीला लागले होते मी. भाजी वगैरे करून घेतली होती, हरभऱ्याचीच भाजी बनवलेली होती मी आज. आणि मी किचनमध्ये कामं करायला ना आमच्या पृथ्वीला, तर मी असेल तिथंच बसू वाटतं बरं का. लेकरांचं तसंच असतं, जिथं आई असते ना तिथंच बसतात. मग तो मला, मी अभ्यास करतो मम्मा तू स्वयंपाक बनव. मग तो खाली अभ्यास करत होता आणि मी इकडं स्वयंपाक बनवत होते. भाजी वगैरे झाली होती, नंतर राहिल्या होत्या भाकरी करायच्या. भाकरी वगैरे करून घेतल्या होत्या. मग तोपर्यंत त्याचा पण होमवर्क होता ना खाली. कधी पण त्याला जवळ घेऊन करावं लागतो, कधी त्याला सांगून तो पण करतो बरं का. पण कारण की थोडंफार चुकतं, आपण त्याला सांगतो नंतर. पण जेवढं होईल तेवढं मनाने पण केलं ना लेकरांनी तर भारी वाटतं बरं का. म्हणजे त्यांना पण येऊन जातं. मग नंतर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग ह्यांना वगैरे आले होते तोपर्यंत कामावरून. नंतर आम्ही घेतलं होतं सगळ्यांनी जेवायला. तोपर्यंत आमचं माझं स्वयंपाक चालू असताना मला ह्यांनी खूप बोलतात बरं का. कारण की असं तर काय त्यांना टाइम भेटत नाही, आले की चालूच राहतं बोलायचं. मग नंतर जेवायला वगैरे वाढायला घेतलं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच एका पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.